या सरकार बसा. कारभारी, तुम्ही मला पीक पोषणाबद्दल सविस्तर माहिती सांगणार होते, ते सविस्तर सांगा ना. मग सरकार, काल साहेबांनी सांगितलं अनेक सर्वे मधून असं सिद्ध झालंय की बऱ्याच जमिनीमध्ये NPK आणि बाकीचे 4 घटक कमी झाले. ते घटक कोणते? गंधक, जस्त, लो आणि बोरान. गंधक हा दुय्यम अन्न घटक आहे आणि बाकीचे हे 3 हे सूक्ष्म अन्न घटक आहे. आणि सरकार, प्रत्येक घटकाचं काम वेगळं असतं बरं का. असं आणि व्हय? त्याकरता दुसरा घटक तिथं वापरून चालत नाही, म्हणून प्रमाणात खत वापरावं लागते. हा, दुसरं त्याने असं सांगितलं की मातीची आपण खत टाकतो त्याचं खत पचन करायचं क्षमता फार कमी झालेली आहे. आणि ती किती? 30 ते 40%. मग त्यामुळे काय होतं, 60 ते 70% खत वाया जातं. असं? म्हणून खत वाया गेलं तर काही उपयोग होत नाही. मग तिने काय होतं, ते नुकसान होतं. आणि हे थिअरी म्हणजे काय हो? थिअरी मध्ये असं सरकार, पहिलं म्हणजे खत वाया जातं, इतर आवश्यक घटकांना मार बसतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पिकाची दर्जा आणि उत्पादन कमी होतं. अरे देवा. महत्वाचं म्हणजे आपण जे खत जमिनीला वापरतो ना, त्या खताची किंमत आता लय वाढलेली आहे. त्यामुळे खताची किंमत आपण कमी करू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे पीक घेतो, आपलं जे उत्पन्न येतं, त्याची सुद्धा आपण किंमत करू शकत नाही. महत्वाचं म्हणजे याला एकच पर्याय, का कमी खर्चामध्ये पीक आपण केलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणून प्रमाणात खत वापरायला पाहिजे. पण शेतकरी इथंच पेंट खातात ना सरकार. अहो, कोणाचं घोडं पेंड खाओ का कोणाचं गाडो पेंड खाओ, पण मी काय माझ्या घोड्याला पेंड खाऊ देत नाही. याच्यावर काहीतरी तोडगा सांगितलाच असेल ना. हो सरकार, तो अडगा काय मग एकदम रामबाण उपाय सांगितला. पण या बघ, आता लय वेळ झाला. आता काय करू, हे काम आपली इथं उरकून घेऊ आणि निघू घराकडे. बाकी चर्चा आहे ना आपण घरी करू. बरं, चालतंय. महाधन